वनवास प्रभू राम परतले अयोध्या नगरी. हर्ष उल्हासाने घेतली गगन भरारी. स्वागताच्या तयारी तंग अयोध्यासाठी. सूर्यवंशी कुळाचा जेव्हा अयोध्यापती दशरथांच्या घरी जन्म झाला तेव्हाचा रामाची अर्धांगिनी होऊन आली. लक्ष्मणाने घेतली शपथ होईल दोघांची साथ. रामाचे राजा होणे कैकेयीस ना भावले. तिने केली युक्ती अशी राम लक्ष्मण सीतेला घडले 14 वर्ष वनवासी. पंचवटीत रामावरती शूर्पणखा भाळली. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तमाने आपली मर्यादा पाळली. बघून सीतेला शूर्पणखा आली असुरी रूप घेऊन. घेण्या प्राण सीतेचे आई अंगावर धावून. लक्ष्मणाने धडा शिकवला तिचे नाक कापून. सहन करेल कसा दशानन रावण. होऊन साधू कपट नीतीने केले सीतेचे हरण. भिक्षाम दे. एक योद्धा कर रहा है अपने अंत का आरंभ, वही दूसरा योद्धा जिसका कोई अंत नहीं. त्याकडे उत्तुंग तरी विद्या त्याच्या ठाई बहु. चतुरता आणि चपळाई
हरण केले सीतेचे. श्रीराम तिच्या शोधात येईल. साक्षात्कार मिळेल जन्माचा जेव्हा राम हनुमंत भेट होईल. लंकेकडे प्रस्थान झाले घेऊनी वानर सेना. परी अथांग समुद्र होता त्यांची वाट अडली. पराक्रम से गूंजे त्रिभुवन धरती पाताल दुष्ट भंजन जल सागर करे पराजय खंडन त्रिकाल निरंतर लोक बंधन. मग झेप घेई त्या सागरा पलीकडे वाऱ्याच्या वेगाने. चतुरतेने सूक्ष्म रूप घेई आणि मातेला शोधले तयाने. विराहात दुःखी रामाच्या मनी आता असे एकच ध्यास, रावणाचा संहार करुणी लंकेला नेईन दयास. रावणाशी झाला महासंग्राम. दशानन पडला धरातीर्थी आणि मुखातून त्याच्या निघाले जय श्रीराम.